नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या लग्नाच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. इथे राया आता हॉलमध्ये बसलेला असतो. त्याच वेळेस त्याचं लक्ष आता मिहीरच्या फोटोकडे जातो. राया मात्र घाबरतो, म्हणजे पाठीमागे मिहीरला त्याने कसं पकडून अण्णाकडे दिलं होतं हे सगळे काही क्षण त्याला आठवू लागतात. त्यामुळे आता राया खूपच घाबरलेला असतो, कारण मिहीरच्या फोटोसमोर तो मिसफायरला ही पेनड्रॉय नाही देऊ शकत ना. तेव्हा लगेच आता तो धावतच इकडे मिसफायरच्या घरात जो देवारा असतो ना, ते देवघरात येतो आणि विठुरायासमोर हात जोडून म्हणू लागतो, हे विठुराया, अरे काय माझ्या पुढे संकट उभं केलंय रे. हे बघ विठुराया, मी मिहीरच्या फोटोसमोर मिसफायरला नाही सांगू शकत की मी त्याच्या मरणाला जिम्मेदार आहे. आता तूच काहीतरी मदत कर रे बाबा. असे म्हणत आता लगेच राया आपल्या खिशातनं ती पेनड्रॉय काढतो आणि म्हणू लागतो, विठुराया, आजवर तू प्रत्येक वेळेस या रायाची मदत केली, आज शेवटची मदत तुला करावी लागेल. ही पेनड्रॉय आज मी तुझ्या पायाशी ठेवणार आहे आणि ही तुला मिसफायरपर्यंत पोचवायची. त्यानंतर मिसफायर जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. असे म्हणत आता राया खिशात एक डब्बी असते, ती डब्बी काढतो. त्या डब्बीत त्याने आता ती पेनड्रॉय ठेवलेली असते. आता लगेच ती डब्बी विठुरायाच्या चरणी ठेवताच राया मात्र विठुरायाचे आशीर्वाद घेऊन तिकडनं निघालेलो असतो. त्याच वेळेस आता इकडे मंजिरीचं ट्रेलरकडचं काम झालेलं असतं. घाईघाईतच मंजिरी आता बाहेर येते आणि मनाशीच म्हणू लागते, राया वाट बघत असेल ना, इकडे खूपच उशीर झाला. रायाला काय बोलायचं कुणास ठाऊक, मी त्याला पटकन फोन लावते. असे म्हणत आता मंजिरी लगेच रायाला फोन करते. त्याच वेळेस आता राया मात्र मिसफायरच्या फोनकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो, मिसफायर, आता उशीर झाला गं, मी आता तुला काही सांगू शकत नाही. आता जे काय आहे ते विठुरायास सांगेन तुला. असे म्हणत राया आता मिसफायरचा फोन उचलतो. तेव्हा मंजिरी मागते, राया, अरे सॉरी, मला माफ करा, मी तुला लवकर भेटायला नाही येऊ शकले रे, इथे खूप उशीर झाला, त्यामुळे सॉरी राया, मला माफ कर. पण आता तू घरीच थांब, मी येते घरी भेटायला, लगेच येते. तेव्हा राया लागतो, नाही मिसफायर, मी घरातनं बाहेर पडलोय, आता नाही भेटणार आपली. तेव्हा मंजिरी मला लागते, मग राया, बाहेर कुठे भेटायचं का, तसं सांग मला, मग मी तिकडे येते. तेव्हा रायम लागतो, नाही मिसफायर, मला जे काही तुझ्याशी बोलायचं होतं ते मी तुमच्या देवघरात विठुरायाच्या चरणी ठेवलंय आणि ते जाऊन तू बघ. तेव्हा लगेच मंजिरी लागतो, अरे बापरे, म्हणजे काही सरप्राईज आहे का राया. तेव्हा राया म्हणू लागतो, हो मिसफायर, सरप्राईजच समज आणि नक्की बघा मिसफायर. तेव्हा मंजिरी हसतच मला लागते, वा राया, माझ्यासाठी सरप्राईज काय देतो, अरे बापरे, आणि डायरेक्ट विठुरायाच्या चरणाशी, मला वाटलंच होतं नक्कीच काहीतरी असणार आहे. पण राया, प्लीज सांग ना मला, काय आणलंय माझ्यासाठी. तेव्हा राया लागतो, मिसफायर, या सगळ्याचा तुला उलगडा होणारच आहे आणि सरप्राईज सांगायचं थोडी असतं. एक मात्र नक्की, जे काही असेल ते खूप महत्त्वाचं असेल, त्यामुळे आपल्या नात्याचा, आपल्या प्रेमाचा संबंध जोडलेला असेल. तेव्हा लगेच मंजिरी लागते, राया, काही सिरियस आहे का, तू असं का बोलतोय. तेव्हा राया लागतो, मिसफायर, खूप मोठं सिरियस आहे, तू बघितलं ना की तुला नक्की कळेल. पण तू बघितल्या लगेच मला फोन करू नको, तू निवांत विचार कर, निर्णय घे आणि उद्या सकाळी मांडवामध्ये तयार होऊन ये. तू जर तयार होऊन आली तर तुझा होकार आहे असंच समजेल मी. असे म्हणत राया फोन बंद करतो. त्याच वेळेस मंजिरीला मात्र टेन्शन येतं, राया सरप्राईज देतोय म्हणाला, मग असं सिरियस काय असेल, असं का बोलत होता, सरप्राईज म्हणत म्हणत हा एवढा का सिरियस झाला असेल, काय असेल नेमकं देवघरात ठेवलेलं. असे असंख्य प्रश्न आता मंजिरीसमोर उभे असतात. आता धावतच घाईघाईत मंजिरी इकडे घरी आलेली असते. तडक आता मंजिरी घरात येतेच इकडे देवघरात येते. आता विठुरायाचं दर्शन घेते आणि बघते तर रायाने तिथे ती डब्बी ठेवलेली असते, त्यात पेनड्राईव्ह पण असते. त्याच वेळेस आता मंजिरी पटकन ती डब्बी हातात घेते आणि उघडून बघते तर त्यात पेनड्राईव्ह असते. आता मंजिरी त्याकडे एकटक बघू लागते आणि विठुरायाला म्हणू लागते, विठुराया, अरे काय हे सगळं, रायाने काय पाठवलं असेल यात, नक्की काय असेल याचं तिलाही जरा टेन्शन आलं असतं. पण मात्र आता ती पेनड्रॉय घेऊन ती आपल्या रूममध्ये निघून जाते. तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. राया मात्र खूपच टेन्शनमध्ये असतो. मिसफायरने पाहिली असेल का देवघरातली ती पेनड्रॉय, काय झालं असेल. मी आता मिसफायरला सगळं काही सत्य सांगायला निघालोय, पण मला खूप भीती वाटते, तिने जर माझ्याशी लग्नाला नकार दिला तर माझं प्रेम माझ्यापासून दूर जाईल, मी काय करू. नाही, जे काय होईल ते विठुराया बघून घेईल. विठुराया, अरे पण मिसफायरच्या मनात काय चालू आहे मला कसं कळणार, तिचा फोनही आला नाही, काहीच नाही. तसं मीच सांगितलंय तिला फोन करू नको म्हणून, मग मी करून बघू का. मिसफायर नेमकं चिडली की काय झालंय, तिला काय वाटतं विचारून बघावं. असे म्हणत राया आता फोन लावणार. तेच राया थबकतो आणि मला लागतो, नाही, मिसफायरने जर तो व्हिडिओ बघितला असेल तर ती खूप चिडलेली असेल आणि रागवत मिसफायर माझ्याशी काहीही बोलू शकते. नाही, तिने आमचं नातं तोडून टाकलं तर
नाही, मला तिला विचार करायला वेळ द्यावा लागेल आणि मगच तिच्याशी बोलावं लागेल. ठरल्याप्रमाणे आता उद्या मांडवातच जे काय होईल ते बघितलं जाईल, असे म्हणत आता राया मात्र टेन्शनमध्ये बसलेला असतो. तेवढ्या डिफिकल्ट डंकी येतात आणि लागतो, रायभाऊ हे बघ, तुझा लग्नाचा सूट तयार झाल्यावर का, घालून तर बघ का रायभाऊ. राया मात्र टेन्शनमध्ये रडत बसलेला बघताच डिफिकल्टला धक्का बसतो. रायभाऊ, अरे काय झालंय नेमकं? रायाभाऊ बोल लवकर. राया मात्र गप्पपणे आता डिफिकल्टकडे बघू लागतो. तेव्हा डिफिकल्टच्या सगळं काही लक्षात येतं. म्हणजे रायाभाऊने मिसफायरला सगळं सत्य सांगितलं की काय? त्यावर रायाला लगेच तू विचारू लागतो, काय झाले रायभाऊ, खरं खरं सांग, तू मिसफायरला काही बोलला नाही ना? बोल पटकन रायभाऊ, उद्या तुझं लग्न आहे. अरे सगळी तयारी झाली लग्नाची, तुझं मिसफायरवरती प्रेम आहे की नाही मग सांग ना. तेव्हा रायन लागतो, डिफिकल्ट मी ती पेनड्रॉय मिसफायरपर्यंत पोचवली, म्हणजे विठुरायाच्या चरणी ठेवली होती. मिसफायरने ती बघितली असेल आणि हां, त्याचा निर्णय आता उद्याच सकाळीच होईल. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, रायभाऊ अरे पण तू असं का केलं? आता जर मिसफायर चिडली आणि तिने नकार दिला तर? तेव्हा राहायला लागतो, नाही डिफिकल्ट, माझ्यावरती माझ्या मिसफायरचं खूप प्रेम आहे आणि ती मला नक्की समजून घेईल. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक होईल, अशी समजूत आता डिफिकल्ट आणि डंकीची रायाने काढलेली असते. पण रायाला मात्र मोठं टेन्शन असतं. त्यावर डिफिकल्ट विचारू लागतो, पण रायभाऊ आता मंजिरी ताईचा होकार आहे का, तिला टेन्शन आलं, ती चिडली, कसं कळणार आपल्याला? तेव्हा राहायला लागतो, काही नाही डिफिकल्ट, उद्या जर मांडवात तयार होऊन मिसफायर आली तर समजायचं तिचा होकार आहे आणि तोच होकार मला कळवेल. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो, मग नक्की मिसफायरचा होकारच येणार आहे, मला माहिती आहे ना, कारण जे काही घडलं होतं ते तुझ्या भूतकाळात घडलं होतं. आता तर तू तसा नाही येणार आहे भाऊ, त्यामुळे तू दणक्यात लग्नाची तयारी कर, असे म्हणत आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी मात्र आता सुंदर छान असा अगदी नवरदेवाच्या वेशात रायात तयार झालेला असतो. छान असा डोक्यात फेटा शेरवानी घालून राया खूप छान असा तयार झालेला असतो. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट डंकी नाचत ते जात आणि लागतात, रायभाऊ अरे जरा हस की, अरे आज तुझं लग्न एवढं छान तयार केलंय, तुला हस बरं. त्यावर राया म्हणू लागतो, डिफिकल्ट अरे तिकडे मिसफायरने काय निर्णय घेतला हे मला माहिती नाही, मी कसा हसणार आहे? त्यावर डंकी म्हणू लागतो, रायभाऊ मिसफायर लग्नाला तयार असणार आहे, तू टेन्शन घेऊ नको, आणि लग्नाच्या दिवशी कोणी असं उदास राहतं का रे, हसणार आहे जला. तेव्हा रायम लागतो, काय होतं याची भीती वाटते रे, खरंच मिसफायर लग्नात येईल ना तयार होऊन? तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, रायभाऊ मी सांगितलं ना, जे घडलं ते भूतकाळात घडलं आहे आणि तेव्हा तू तसाच होता ना रे, हे मिसफायरला माहिती आहे ना, मग ती तुला नक्की स्वीकारले. पण ती आत्ता तुला ओळखते ना, तिला माहिती तू आत्ता असं काही करूच शकत नाही ना, म्हणून ती नक्की तुला माफ करेल. रायभाऊ तू टेन्शन घेऊ नको, चल बरं बाहेर, असे म्हणत आता लगेच राया डिफिकल्ट डंकी इकडे बाहेर येतात. तर गावातले लोक सगळे आता रायाच्या स्वागतासाठी तयार असतात. तर आता मिसफायरची पहिली बैलगाडी, ज्या शर्यतीत राया आणि तिची भेट झालेली असते, ती बैलगाडी डिफिकल्ट डंकीने अगदी छान सजवून आता इथे रायभाऊला घेऊन जाण्यासाठी आणलेली असते. राया मात्र आता त्या बैलगाडीकडे एकटक बघू लागतो. खूपच सुंदर अशी ती बैलगाडी सजवलेली असते. जेव्हा मिसफायरची आणि रायाची पहिली भेट झालेली असते त्यावेळेचे सगळे काही क्षण आता इथे रायाला आठवू लागतात. आता मात्र रायाने मिसफायरच्या त्या बैलगाडीचं चाक काढून दिलेलं असतं. राया त्या चाकाजवळ येतो आणि त्या चाकावरनं असा प्रेमाने हात फिरवतो. तेव्हापासूनच राया मिसफायरच्या प्रेमात पडलेला असतो ना. त्याच वेळेस आता गावातील बायका रायाचं औक्षण करतात, फुलं उधळतात. आता मात्र डिफिकल्ट डंकी नाचत असतात, सगळेजण खूपच खुश असतात. तेव्हा डिफिकल्ट म्हणतो, रायभाऊ चल पटकन बैस आता बैलगाडीत, आपल्याला निघायचंय. आता राया त्या बैलगाडीत बसतो. तेव्हा राया म्हणू लागतो, पण बैल कुठे ह्या बैलगाडीचे? त्यावर डिफिकल्ट डंकी पुढे येतात आणि लागतात, रायभाऊ बैलांची काय गरज आहे, अरे तुझी ही 2 दोस्तच कापी तुला घेऊन जायला, आम्ही दोघे बैलगाडी ओढत तुला घेऊन जाणार आहोत. त्याच वेळेस रायाला मात्र राग येतो. राया पटकन बैलगाडीतनं खाली उतरतो आणि लागतो, डिफिकल्ट अरे काय बोलतोय तुम्ही? नाही नाही नाही, हे शक्य नाही आहे आणि मला अजिबात पटणार नाही. अरे बैल नाही आणि तुम्ही दोघं बैलांचा बोजा ओढणार का? माझा बोजा मी तुमच्यावर देऊ का? नाही आहे डिफिकल्ट डंकी, मला हे पटत नाही आहे. त्यावर डिफिकल्ट म्हणतो, रायभाऊ अरे पटण्या न पटण्यासारखं काय आहे, थोड्या वेळ तर जायचं आहे आपल्याला ओढत, जास्त वेळ कुठे जायचं आहे, आणि तू नको काळजी करू, आम्ही बरोबर मॅनेज करू. तेव्हा रायम लागतो, हे डिफिकल्ट डंकी सांगितलं ना, मला पटत नाही. हे बघा भावांनो, लहानपणापासून आपण एकत्र एका कुटुंबासारखं राहिलो, तुम्ही मी एकमेकांच्या सुखदुःखाला नेहमी साथ दिली, आपण एकदम एका भावासारखे आहोत आणि तुमची जागा माझ्या मनात आहे, इथे हृदयात, इथे नाही आहे. त्यामुळे माझा बोजा मी तुमच्यावरती नाही देऊ शकत, ते मला चालणार नाही. तेव्हा डिफिकल्ट पटकन रायभाऊला मिठी मारतं आणि लागतं, रायभाऊ मला माहिती होतं तू असंच म्हणणार आहे,
पण रायाभाऊ टेन्शन घेऊ नको, आम्ही बरोबर मॅनेज करू. आणि तसंही ही बैलगाडी म्हणजे तुझ्या मनाला भिडणारी रे. मिस फायरची आणि तुझी प्रेम कहाणी इथनं तर सुरू झालती ना, मग थोडा तर अंतरावर जायचंय. तू नको टेन्शन घेऊ, चल पटकन. त्यावर रायम लागतो, जमणार नाही. तुम्ही जर ही बैलगाडी ओढणार असेल ना तर मी बैलगाडीत येणारच नाही. बघा तुम्हाला काय करायचं ते. तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो, डिफिकल्ट आता काय करायचं. त्यावर डिफिकल्ट म्हणू लागतो, जिथे प्रश्न तिथे उत्तर. आणि रायभाऊ तू टेन्शन घेऊ नको, 2 मिनिटात येतो आम्ही. तेव्हा रायम लागतो, लवकर या. असे म्हणत आता डिफिकल्ट डंकी पटकन एक छोटासा ट्रॅक्टर घेऊन येतात. त्या ट्रॅक्टरलाही खूपच छान असं फुलांनी सजवलेलं असतं आणि आता त्या ट्रॅक्टरला बैलगाडी जोडलेली असते. तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, रायाभाऊ आता जमेल ना. त्यावर राया हसत लागतो, का नाही जमणार, एकदम भारी की. असे म्हणत आता राया त्या बैलगाडीत उभी राहतो. त्याच वेळेस आता डंक्या ट्रॅक्टर चालवण्यासाठी बसतो. तर आपला डिफिकल्ट जोरात आता नाचत असतो. सगळे गाववाले रायावरती फुलांचा वर्षाव करत असतात. नाचत गात आता इथे रायाची वरात मिस फायरच्या घरी माऊली निवासला निघालेली असते. तर इकडे आता नाना जीजी सगळेजण तयार झालेले असतात. लग्नाची अगदी लगबग असते, पण मंजिरीचा कुठेही तपास नसतो. तेव्हा लगेच जीजी नानांजवळ येते आणि मला लागते, हो तुम्ही मंजिरीला कुठे पाहिलं का? सकाळपासून ही पोरगी दिसली नाही. लग्नाची वेळ झाली आणि इकडे नवरदेवाची वरातही आली, पण या पोरीचा काही तपास नाही, कुठे गेली? त्यावर नाना मला लागतो, हो ना गं उमे, मीही तिला खूप शोधलं. तिचा फोनही लावून बघितला, फोनही लागत नाही. कुठे गेली पोर कुणास ठाऊक. त्याच वेळेस आता लगेच दरवाजातच वाजत गाजत डिफिकल्ट डंकी नाचत रायाला घेऊन पोचलेले असतात. त्यावर जीजी म्हणू लागते, चला चला पटकन. अहो वरात आली. सगळेजण आता इकडे धावतच बाहेर निघालेले असतात. पण शशिकला मात्र खूपच खुश झालेली असते, कारण मंजिरी कुठे हे कोणालाच अजून माहिती नसतं ना. रायाच्या आईलाही टेन्शन आले असतं. रायाची आई अगदी छान नटून तटून आपल्या मुलाच्या लग्नासाठी तयार झालेली असते. तर आता राया मात्र आतमध्ये येत असतो. तो मनाशीच म्हणत असतो, विठुराया मिस फायरने काय निर्णय घेतला असेल मला खरंच माहिती नाही, पण आता सगळं काही तुझ्यावरती अवलंबून आहे. आजवर तू या रायाची लई मदत केली, आज तुला या रायाची बाजू घ्यावीच लागेल. तेवढ्यात आता समोरनं नानाजीजी सगळेजण आलेले दिसतात, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जरा टेन्शन असतं. हे रायाने ओळखलेलं असतं. त्यावर राया लगेच आता मनाशीच म्हणू लागतो, समदेजण असे टेन्शनमध्ये का दिसत आहेत, नेमकंच काय झालं असेल? मिस फायरने होकार दिला असेल की नकार? असे असंख्य प्रश्न रायासमोर उभे असतात. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट डंकी म्हणू लागतात, नानाजीजी आला तुमचं जावई, बघा किती भारी दिसतं ना. त्याच वेळेस आता नानाजीजी गप्प असतात. तेव्हा राया विचारू लागतो, नानाजीजी काय झालंय, काही झालंय का? मिस फायर कुठे, काही टेन्शन आहे का? तेव्हा जीजी म्हणू लागते, राया अरे सकाळपासून मंजिरी कुठे गेली काही तपासच नाही रे. आम्हाला न सांगता कुठे गेली सापडतच नाही. तिचा फोनही लागत नाही. त्यावर लगेच आता रायाला धक्का बसतो. म्हणजे मिस फायरने ती पेनड्राईव्ह बघितली, ह्याचा अर्थ मिस फायरने नकार दिला असेल का? मी काय समजू या सगळ्याला? तेवढ्यात नाना मुलाखत, राया काल संध्याकाळी ना ती आल्यापासून जरा शांतच होती. मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला, नेमकं काय झालंय, काही टेन्शन आहे का? पण थातूर मातूर उत्तर दिलं तिने, स्पष्ट काही सांगितलं नाही. त्यावर लगेच नाना मला, उमे तुला काही बोलली होती का? त्यावर जीजी म्हणू लागते, नाही हो, तिकडनं ट्रेलरकडनं आली आणि सरळ देवघरात जाऊन बसली. खूप वेळ देवघरात होती, त्यानंतर रूममध्ये गेली आणि नंतर गायबच झाली. मला दिसलीच नाही सकाळपासून, कुठे गेली असेल? तेवढ्यात आता निखिल धावत येतो आणि मला लागतो, नानाजीजी मी सगळीकडे बघितलं पण ती कुठेच नाही आहे. तेवढा डिफिकल्ट लागतो, नानाजीजी रायभाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे मिस फायर आपली मंजिरीताई विठुरायाच्या मंदिरात गेली असेल आशीर्वाद घ्यायला, मला माहिती आहे ना ती तिकडेच असेल. तेवढ्यात रुजिदा धावत येते. आता रुजिदा म्हणू लागते, नाही मंजिरी इकडे नाही आहे, मंदिरात नाही आहे, ती कुठेच नाही, आम्ही सगळीकडे शोधलं आहे. आता सगळ्यांना मात्र टेन्शन आलं असतं. त्याच वेळेस राय मनाशीच म्हणू लागतो, याचा अर्थ मिस फायरचा नकार आहे या लग्नाला, मी हेच समजायचं ना. असा विचार करत असताना सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरी आलेली असते. आता मंजिरी आणि रायाच्या लग्नाला सुरुवात झालेली असते, कारण मंजिरी मांडवात तयार होऊन येताच रायाला होकार आहे असंच अर्थ असतो ना. राया खूप खुश असतो, मिस फायरने मला स्वीकारलं, सगळा काही भूतकाळ तिला सांगूनही ती लग्नाला तयार आहे असा आता रायाचा गैरसमज झालेला असतो. पण मुळात म्हणजे ती पेनड्रॉय मिस फायरच्या हाती पडूनही तिने ती बघितलेली नसते, पण ती पेनड्रॉय मात्र आता शशिकलाच्या हाती पडलेली असते. आणि आता ऐन सप्तपदीच्या वेळेस शशिकलाने ते सगळं सत्य जीजीच्या कानावर घातलेलं असतं. आता मात्र आपल्या मिहीरला या रायाने मारलंय हे समजताच आता जीजी मात्र भडकते आणि लगेच बाहेर येते
आणि जो अग्निकुंड चालू असतो ना सप्तपदीचा, त्यावरती पाणी फेकत तो विझवते आणि मला लागते मंजिरी, तुझं या रायासोबत लग्न नाही होऊ शकत, कारण तुझ्या मिहीरचा खून या रायानेच केलाय. आता हे ऐकून मंजिरीला धक्का असतो. तर मित्रांनो, मंजिरी लग्नाला होकार देईल का? नेमकं सत्य काय असेल हे कसं समोर येईल? आणि राया मात्र आता या सगळ्याला कसं सामोरं जाणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.